नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषामध्ये सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये पार पडतेय। सी 24 तास परिवाराकडनं सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरती प्रवरा संगम इथे एका आंदोलनकर्त्यांनी घेतली जलसमाधी, संताप व्यक्त। मलकापूरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज रस्त्यावर मुंडन करून करण्यात आलाय राज्य शासनाचा निषेध। राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये मराठा आरक्षण समर्थक आणि सामाजिक संघटनांनी सुरू केले ठिय्या आंदोलन। आणि खरवंडी येथील विठ्ठल भक्तांवरती काळाचा घाला, भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू, खरवंडी गावावरती पसरली शोककळा। मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राज्यभर मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले जात आहेत। या आंदोलनाला आता वेगळं वळण लागलंय। औरंगाबाद नगर महामार्गावरती आंदोलन सुरू असताना एका आंदोलकानं प्रवरा संगम मध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतली आहे। काकासाहेब शिंदे असं या युवकाचं नाव आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलाय। संभाजीनगर अहमदनगर महामार्गावरील कायगाव प्रवरा संगम इथे गोदावरी नदीवरील पुलावरनं एका तरुणानं उडी मारली आहे। यामध्ये या तरुणाचा मृत्यू झालाय। काकासाहेब दत्तात्रय शिंदे असं या तरुणाचं नाव आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये या तरुणानं जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनानं या इशाऱ्याची कुठलीच दखल घेतली नाही। त्यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको सुरू केला। आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाचे काही आंदोलनकर्ते गंगापूर जवळ कायगाव टोका इथे जलसमाधी घेणार होते, त्यामुळे या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रचंड गर्दीमुळे इथे दोनही बाजूंना जवळपास 15 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। या गर्दीमधील एका तरुणानं अचानकपणे गोदावरी नदीमध्ये उडी मारली। तरुणानं गोदावरीमध्ये उडी मारल्याची माहिती मिळताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। त्यानंतर त्याला बाहेर काढून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, परंतु त्याचा मृत्यू झाला। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली होती, अशी प्राथमिक माहिती मिळते। परळीमध्ये गेल्या 6 दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत सरकार या ठिकाणी येत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चेकरांनी घेतली आहे। गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजामधील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं। त्यामध्ये त्यांनी सोमवारी कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरनं उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा देखील देण्यात आला होता। आज सकाळपासून कायगाव टोके येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं जल समाधी आंदोलन चालू होतं। यामध्ये दुपारी 3 वाजता आमच्या पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आमच्या एका बंधूंनी जे पोलीस प्रशासनाने त्याला कुठल्याही प्रकारचं सपोर्ट न केल्यामुळं त्याचा तोल जाऊन तो समाधीस्थ झालेला आहे आणि त्याचा जीव त्यामध्ये प्रशासनाचा निष्काळजीपणे त्याच्या मृत्यूस कारणीभूत आहे। त्यामुळं भविष्यात आम्ही आता त्या बांधवाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यासाठी आणि सकल मराठ्याचे न्याय मागण्यासाठी आम्ही आज ठिय्या आंदोलन या ठिकाणी कायमस्वरूपी जोपर्यंत मुख्यमंत्री हा निर्णय जाहीर करत नाही आणि आमच्या त्या भावाचं काहीतरी पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत आम्ही असंच या ठिकाणी बसवण्याचा निर्णय घेतला। जर पोलीस प्रशासनाने आमच्यावर बळाचा वापर केला तर आम्ही या ठिकाणून आमचे काही समाज बांधव हे आम्ही स्वतः उड्या मारू आणि काही पोलीस प्रशासनानं त्यांना ढकलून देऊन या ठिकाणी त्या आमचा रोष व्यक्त करू। त्याबद्दल या आमच्या बांधवाच्या मृत्यूस जबाबदार पोलीस प्रशासन धरावं एवढी विनंती आणि सकल मराठा समाजाने या आंदोलनात सहभागी व्हावं असं जाहीर आवाहन। गोदावरी पात्रात आम्हाला कोणी हात लावला तर आम्ही आमच्यावर बळाचा वापर केला तर याला जबाबदार फक्त प्रशासन आणि फक्त सरकार राहील। आमच्या एका पण मराठी क्रांती मोर्चाच्या एका पण कार्यकर्त्यावर लाठी किंवा बळाचा वापर केला तर आम्ही गोदावरी पात्रामध्ये आम्ही जलसमाधी घेऊ सर्व कार्यकर्ते।
एक मराठा लाख मराठा। मी आपल्या C24 चॅनलच्या माध्यमातून सर्व अहमदनगर आणि संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना, सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण कायगाव टोके इथं आम्ही सकाळपासून ह्या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे। आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या कायगाव टोकासाठी अहमदनगर नेवासा इकडून गंगापूर संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील सगळ्यांनी, सर्व बांधवांनी ह्या ठिकाणी कृपया सर्व महाराष्ट्रातून कायगाव टोक्यावरती यायचं आहे आणि आंदोलन आम्हाला प्रशासनाने कितीही दडपण्याचा प्रयत्न केला, कितीही लाठी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, बांधवांनी सांगितलेलं आहे जर आमच्या अंगाला धक्का लावला तर आम्ही सगळे या ठिकाणी पाण्यामध्ये उड्या घेऊन आम्ही जीव ह्या ठिकाणी समाजासाठी अर्पण करून टाकणार आहे। या ठिकाणी आज गंगापूर तालुक्यातील कायगावच्या गोदावरीच्या पुलावरती या ठिकाणी आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ठिय्या आंदोलन आयोजित केलं होतं। त्या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे नावाच्या युवकाचा या ठिकाणी पाण्यात पडून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सद्यस्थितीत देखील याचं या कायगाव पुलावरती ठिय्या आंदोलन मोर्चेकरांचं सुरू आहे। आपलं नाव काय? आमची मागणी आहे। आपलं नाव काय साहेब? आपलं नाव? मी सानप संदीपान सुरेखा वैजापुरी। शंकर नामदे, C24 तास, निवासा। माझ्या प्रभागामधील डीपीच्या प्रमुख रस्त्यावरती खड्डे दाखवून द्या असं खुलं आवाहन उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना केलंय। पत्रकार परिषद घेऊन सिद्धार्थ धेंडे यांनी चेतन तुपे यांनी केलेल्या सर्व आरोपाचं खंडन केलंय। गेल्या 3 दिवसांपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या खडाजंगीवरून महापालिकेमधील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। असे असताना उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांचा आरोप खोडून काढत आपल्या प्रभागामधील डीपीच्या प्रमुख रस्त्यावरती खड्डे दाखवा अन्यथा पुणेकरांची माफी मागा असं खुलं आवाहन दिलंय। अंतर्गत भागामध्ये थोडे खड्डे असले तरी ते बुजवण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय। बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा 15 वर्षांमध्ये काय केलंय याचा लेखाजोखा पुणेकरांच्या समोर ठेवा असं प्रति आवाहन त्यांनी यावेळी दिलंय। माझ्या प्रभावामध्ये खड्डे नाही हे जे मी वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी मी आजही ठाम आहे। माझ्या प्रभावामध्ये जे प्रमुख डीपीचे रस्ते आहेत, प्रामुख्याने आळंदी रोड BRTचा रस्ता, आंबेडकर हाऊसिंग सोसायटीपासून विश्रांतवाडीकडे जाणारा, विश्रांतवाडीपासून एअरपोर्टकडे जाणारा रस्ता आणि गोल्फ क्लब चौकापासून एअरपोर्टकडे जाणारा फायनान्स चौकापर्यंतचा रस्ता, हे 3 प्रमुख रस्ते आहेत। त्याचबरोबर जे नवीन डीपीचा रस्ता आहे कॉमर्स झोनपासून टिंगरेनगरचा हा रस्ता, ह्या सगळ्या रस्त्यांवर माझं त्यांना खुलं आव्हान आहे। त्यांनी माझ्याबरोबर सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि पत्रकारांबरोबर व्हिजिट करावी। ह्या प्रमुख डीपीच्या रस्त्यांवरती कुठंही एकही खड्डा त्यांनी जर दाखवला तर या ठिकाणी मी पुणेकरांची माफी मागेल जे त्यांनी सांगितले आणि एकही खड्डा जर नाही दिसला तर त्यांनी मात्र सर्व पुणेकरांची माफी मागावी। काल त्यांनी जे चित्र दाखवले जे माझ्या प्रभागामध्ये खड्ड्याच्या दुरुस्तीचं, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो तो अंतर्गत रस्ता आहे आणि टँक रोडचा अर्थ असा आहे की ज्यावरती रणगाडे जातात, टँक्स जातात मिलिटरीचे आणि त्याच्यामुळं रणगाडे गेल्यामुळं त्या ठिकाणी खड्डे हे होत असतात। त्यामुळं मी त्याला हे म्हणत नाही की तिथं खड्डे नाही आहे, तो अंतर्गत रस्त्यामध्ये खड्डे होते त्याची देखील दुरुस्ती करण्यात आलेली आहे। हॉटमिक्स प्लांटच्या कुठल्या तरी ठेकेदाराचं संरक्षण करायला मी या ठिकाणी ते वक्तव्य केलं आहे। तर त्यांच्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की खड्ड्यांची दुरुस्ती ही हॉटमिक्स प्लांटमधनं होत नसते। पावसाळ्यामध्ये हॉटमिक्स प्लांट बंद असतात, ते इंजिनियर आहेत, त्यांनी सगळी माहिती ती घ्यावी आणि नंतरच वक्तव्य करावं। कोल्ड मिक्स प्लांट इमल्शन आणि सगळ्या ज्या आहेत त्याच्याकडनं ती खड्ड्यांची दुरुस्ती केली जाते, जी आपण ठेकेदारांकडनं विकत घेऊन ते करतो। आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी कुठल्याही ठेकेदारावर माझे संबंध आहे का ते सिद्ध करावेत, अन्यथा त्यांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी। आज संपूर्ण पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते खड्डे काय ह्या वर्षी रस्ते केले त्याच्यावर खड्डे झालेत असातला भाग नाहीये, ते खड्डे आधी झालेले आहेत। गेले 15 वर्ष त्यांची सत्ता होती, आज त्यांच्याच प्रभागामध्ये ते तिसऱ्यांदा निवडून आले, त्यांच्या प्रभागामध्ये जे खड्डे आहेत त्याला ते जबाबदार आहेत, कारण त्यांनी ठेकेदारावर वचक ठेवलेलं नाही, त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम होतंय त्याच्यावर लक्ष दिलेलं नाहीये। स्वतःच्या वॉर्डमध्ये लक्ष न देता इतरांच्या वॉर्डमध्ये जिथं माहिती नाही तिथे येऊन त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याला त्यांनी पुणेकरांना या ठिकाणी स्पष्ट दाखवावं की माझ्या वॉर्डमध्ये एकही खड्डा नाहीये। प्रशासनावर खापर फोडताय। आज 1 वर्ष झालं आम्ही सत्तेत येऊन, त्याच्या आधी तुम्हीच सत्तेत होता ना, 15 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहे। 15 वर्षामध्ये तुमच्या वॉर्डमध्ये अतिशय चांगले दर्जेदार रस्ते व्हायला पाहिजे होते, ते का नाही झाले?
म्हणजे तुमचं कुठेतरी मिलीभगत मग ठेकेदारांशी आहे का, असा संशय आम्हाला या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्यामुळं तुम्ही हे जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचं तुम्ही पुणेकरांना जाहीर माफी मागावी अशी मी त्यांना आव्हान या ठिकाणी करत आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. यंदा 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक अर्थसहाय्य हे मुलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून जमा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शहरामधील 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाणारे शैक्षणिक अर्थसहाय्य यावर्षी मुलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची एकत्रित छाननी करून एकाच वेळी मुलांना ही रक्कम दिली जात असे. मात्र या वर्षीपासून जसे अर्ज प्राप्त होतील त्यांची तातडीनं छाननी करून लगेच मुलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. वर्षीप्रमाणे याही वर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद आणि अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना त्याचे फॉर्म्स येत्या 25 जुलैपासून आपण ऑनलाईन पद्धतीने हे विद्यार्थ्यांना सबमिट करता येतील. त्याच्यामध्ये 25 जुलै ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये हे ऑनलाईन फॉर्म विद्यार्थ्यांना देता येतील. 1 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रत्येक. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. TJS कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे. 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज मलकापूर शहरामध्ये रस्त्यावर उतरला. यावेळी एका आंदोलकानं तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. दरम्यान यावेळी मलकापूर परिसरामध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर तहसील कार्यालयावरती हा मोर्चा दाखल झाला. इथे चोख बंदोबस्तामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विदर्भाच्या प्रवेशद्वारी सोमवारी 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सकल मराठा समाज रस्त्यावरती उतरला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा गगनभेदी घोषणांनी मलकापूर शहर दणाणून गेलं होतं. दरम्यान एका आंदोलकानं रागाच्या भरामध्ये तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्यात. या आंदोलनास राजकीय आणि सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला, तर सरकारच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी मुंडन करत निषेध नोंदवला आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती सकल मराठा समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून मलकापूर परिसरातील सकल मराठा समाजाची एक बैठक शिवाजी नगर स्थित भवानी मंदिरामध्ये पार पडली आहे. त्यामध्ये सोमवारच्या आंदोलनाची दिशा ठरली. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार, जनशक्ती पक्ष यासह विविध राजकीय सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय. सोमवारी सकाळी 11 वाजता चिमुकल्यांच्या हस्ते शिवाजीनगर स्थित आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर आंदोलन मुक्ताई नगर रस्त्यानं एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशा विविध गगनभेदी घोषणा देत तहसील कार्यालयावरती पोहोचलं. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये सकल मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. यावेळी समाजामधील प्रमुख नेत्यांनी आणि युवा नेत्यांनी आंदोलनामधील यथोचित मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं. आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही युवकांनी सामूहिक मुंडन करून राज्य शासनाचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामधील आदर प्रतिष्ठानच्या वतीनं गरजू 88 मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचं पालकत्व स्वीकारण्यात आलंय। प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल माने यांनी मुलींच्या शैक्षणिक फीचे धनादेश संबंधित शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द केलेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यामधील आदर प्रतिष्ठानच्या वतीनं गरजू अशा 88 मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचं पालकत्व घेण्यात आलंय। गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम आदर प्रतिष्ठान नित्यनियमानं करत आहे। शिक्षणापासून वंचित राहावं लागलेल्या अनेक मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी याआधी देखील यशस्वीपणे पार पाडली आहे। यावर्षी देखील अशा गरजू, अनाथ आणि गरिबीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या 88 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आदर प्रतिष्ठाननं घेतली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये या मुलींना गणवेशाचं वाटप करण्यात आलं। त्यांच्या शैक्षणिक फीचे धनादेश त्या शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आलेत। या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक अरुणाताई ढेरे, सामाजिक कार्यकर्ते अमोलजी शुक्ल आणि नगरसेविका साईदिशा माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर सहकार नगर भागामधला हा कार्यक्रम म्हणून एक खूप आपुलकी आणि आत्मीयता होतीच या कार्यक्रमाबद्दल। पण खरं सांगायचं तर हा भागापुरता राहिलेला कार्यक्रम नाही, एक खूप वेगळी प्रेरणा निर्माण करणारा कार्यक्रम आहे असं मला वाटलं। कारण 8वी 9वी 10वीच्या या समोर मुली शाळांमधल्या होत्या आणि त्यांच्यासाठी म्हणून धडपडणारी गेली 15 वर्ष आदर प्रतिष्ठान ज्या प्रकारचं काम करत आहे त्याची जाण त्या मुलींच्यापर्यंत छान पोचलेली होती असंही लक्षात आलं। त्यानंतर उत्स्फूर्तपणे एका मुलीने तशी प्रतिक्रियाही व्यक्त केली। तर बरं अशासाठी वाटलं की अतिशय गुणी असतात मुली, धडपडणाऱ्या असतात, पण शाळा सोडावी लागणं आणि पुन्हा एकदा त्या सगळ्या विकासापासून वंचित होणं हे मुलींच्यामध्ये प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे त्याची जाण ठेवून अतिशय सजगपणाने त्यांच्या पालकांना पटवणं, त्यांना आर्थिक मदतीचा हात देणं आणि मुख्यतः त्यांची समजूत वाढवणं की शिक्षण महत्त्वाचं आहे मुलीच्यासाठी असं सांगणं आणि त्याच्यातून त्या मुलींना मदत करणं, यासाठी धडपडणारे हे दोघंही जण आहेत आमचे माने। त्यांच्या मदतीला इतरही अनेक प्रतिष्ठानांचे हात असतील, माणसांचे व्यक्तिगतरित्या हात असतील, पण या सगळ्यांनी मिळून एक फार चांगली गोष्ट केलेली आहे की जे ड्रॉपआउट्सच्या बद्दल खूप चिंता सतत व्यक्त केली जाते मुलींच्या, तर त्याचं प्रमाण घटवणं आणि त्या मुलींना फार चांगल्या रीतीने शिक्षणाच्या प्रवाहात आणणं मोठी गोष्ट आहे। नुसतं शिक्षणाच्या प्रवाहात नाही, त्यांनी त्या तऱ्हेच्या प्रवाहात राहून मोठी स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करणं, यासाठीची जी धडपड चाललेली आहे ना त्यासाठीची एक फार छान प्रेरणा या कार्यक्रमातून मिळाली असं मला वाटतं। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून हा कार्यक्रम घ्यायचा म्हणून राहुलजींनी ठरवलं। वास्तविकता हा जो कार्यक्रम जो आहे हा दरवर्षी ते घेत असतात, पण मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून घेण्याचं कारण म्हणजे की बेटी बचाओ बेटी अभियान जे आहे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करा असं माननीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदी साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं जे ध्येय आहे, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुलींसाठीच हा कार्यक्रम पहिला त्यांच्याच शुभ दिवशी घ्यायचा हा प्रसंग साधून त्यांनी तो घेतलेला आहे आणि त्यातनं त्यांनी मुलींसाठी मला शिक्षणाला प्रोत्साहित करण्यासाठी जेवढं काही करता येईल आदर प्रतिष्ठानाच्या माध्यमातून प्रतिष्ठान असंच पुढे कार्य चालू ठेवेल आणि हे कार्य जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात ते वाढवतील, ह्याच्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा। 15व्या वर्षी आम्ही गरीब, वंचित, अनाथ किंवा पालकांनी मुलगी शहाणी झाली म्हणून शाळा सोडवून धुणं भांड्याच्या कामात घेतलं आहे किंवा तिचं एवढ्या कोवळ्या वयात लग्न लावतायत, अशा विविध 88-89 मुली यंदाच्या वर्षी आम्ही त्यांचं पालकत्व घेऊ शकलो, त्यांना पुन्हा शाळेत आणू शकलो आणि आज हा आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा एक संगम, एक पारिवारिक कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। आमच्या पक्षानं, संघानं
आमच्या भागातील ज्येष्ठांना यंदाच्या वर्षी आज ह्या 88 मुली धरून 15व्या वर्षात आम्हाला नक्कीच आनंद होतोय की 1002 मुली आजवर या शिक्षणापासून ज्यांना दुरावलं होतं, लांब केलं होतं, त्यास पुन्हा आम्ही त्या प्रवाहात आणून त्यापैकी अनेक मुली, कोणी CA झाले, कोणी बँकेत अधिकारी झालेला आहे आणि अनेक मुली सेटल झालेल्या आहेत, त्यांची लग्न झालेली आहेत आणि एक कुस्करला जाणारं किंवा उद्ध्वस्त होणारं आयुष्य शाळा सोडून आम्ही वाचवू शकलो, आम्ही त्यांच्याबरोबर हे काम करू शकलो, त्याबद्दल मी ईश्वराचा, साईबाबांचा, माझ्या मातापित्यांचा आणि आमच्या सर्व मार्गदर्शकांचा आणि आमच्या प्रामुख्याने आमदार माधुरीताई मिसाळांचा की ज्यांचा या चांगल्या कार्यात आम्हाला नेहमीच उत्साहपूर्वक असं सर्व तऱ्हेने मदत असते, या सर्वांचा मी आभारी आहे. आमचं हे 15वं वर्ष आहे जिथे आम्ही वंचित मुलींना परत शिक्षणात घेऊन येतो. इथे गणवेश वाटप आणि व धनादेशचा वाटप झालेला आहे. आज हा कार्यक्रम घेण्याचं कारण एवढंच की आमचे माननीय मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवस आहे उद्या, तर आजच आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. स्त्रीला नेहमी घरातली कामं आणि तिच्यावरती जबाबदारी, असं त्यांना वाटायचं की जेवण बनवणं ही काही जबाबदारी नसते, घर बघणं ही काही जबाबदारी नसते, पण ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. हे आजपर्यंत कोणाला कळलं आहे का? कळून पण न कळल्यागत करतात. यांना शिक्षणातून बाहेर काढतात, यांची लवकर लग्न लावतात. या मुलींना माझं नशीब आहे, आमचं आदर प्रतिष्ठानचं नशीब आहे की आम्ही यांचं पालकत्व स्वीकारून यांना शिक्षणात मदत करत आहोत. ह्यांनी आमची मदत केली आहे की आम्हालाही समाजाचे, आम्ही ऋणी आहोत, समाजाने आम्हाला काहीतरी दिले तर आम्ही परतफेड केली पाहिजे, तर ही आमची परतफेड आहे समाजासाठी. शिक्षण हे का महत्त्वाचं आहे? कुठल्याही देशाला बर्बाद करायचं असेल तर ॲटम बॉम्ब आणि ह्याची काही गरज नाही आहे. त्याच्या एज्युकेशनल सिस्टमवरती तुम्ही पाय ठेवा की तिकडचे इंजिनियर्स बोगस येतील, डॉक्टर्स येतील आणि तो देश असाच संपेल. तर हे आपल्या हातात आहे, आपल्याला देश संपवायचा आहे का वरती घेऊन जायचं आहे. आणि जसे स्त्री शक्ती ही महानच आहे आणि आता वुमन एम्पॉवरमेंट सगळीकडे चालू आहे आणि बाई कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहे. इथे सर्व ज्या पोरी आहेत फार टॅलेंटेड आहेत, फार हुशार आहेत. माझी एकच विनंती आहे सगळ्या पालकांना की आम्ही इथे आहोत मदत करायसाठी, तुमची मदत करायसाठी, मुलींची मदत करायसाठी. काही असेल आम्हालाही संधी द्या ही विनंती करते. मी प्राजक्ता मंगेश खेरे अरण्येश्वर माध्यमिक विद्यालयात शिकते, आता 10वीमध्ये शिकते. माननीय साईदेशा माने मॅडमचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम मनापासून आभार मानते. दुसरं म्हणजे मला फक्त आई आहे आणि ती माझ्यासाठी खूप कष्ट करते आणि ती कधीच मला मुलगी शिकून काय करणार या दृष्टीने कधीच माझ्याकडे बघत नाही. ती नेहमी मला विविध उपक्रमांमध्ये, विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत असते. त्यामुळे मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेते आणि बक्षिसं पण मी तिच्यामुळे मिळवते. ऑल क्रेडिट गोज टू माय मम्मा अँड माय स्कूल. आणि आज मॅडमने जी आम्हाला मदत केली त्यामुळे आज आम्हाला आर्थिक मदत पण मिळते आणि पुढे जाण्याची अजून जिद्द निर्माण होतीये, आणखी शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण होतीये. आणि यामुळे माझ्या मनामध्ये एक जिद्द नक्कीच निर्माण झाली आहे की मी भविष्यात इतकं शिक्षण घेईन, इतकं मोठं व्यक्तिमत्व होईल की त्यावेळी माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना मी स्वतः मदत करेन. माननीय साईदेशा माने आणि या प्रतिष्ठानचे खूप खूप आभार, खूप मनापासून आभार. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. तरुणांमध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी आणि त्यांना व्यायामाचं महत्त्व पटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच नगरसेवक युवराज बेलदरे यांनी त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेमध्ये 3000हून अधिक शाळकरी मुलांनी सहभाग घेतला.
हल्लीच्या काळामध्ये वाढदिवसाच्या निमित्त साधून अनेक जण डीजे ढोल ताशे वाजवत तो साजरा करतात, पण वाढदिवसाच्या निमित्तानं शाळकरी विद्यार्थ्यांना व्यायामाचं महत्त्व कळावं यासाठी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करून बक्षिसांची खैरात देखील केली आहे। प्रथम येणाऱ्यास सायकल, द्वितीय येणाऱ्यास टॅबलेट फोन आणि तृतीय येणाऱ्यास मनगटी घड्याळ असं पारितोषिकाचं स्वरूप होतं। यावेळी आयर्न मॅन सतीश नन्नावरे याची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। या स्पर्धेमध्ये 3000हून अधिक शाळकरी मुलामुलींनी सहभाग नोंदवलाय। या ठिकाणी अतिशय आनंद सगळ्यांना झालेला आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली। जवळजवळ 3000 विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभागी झालेला आहे आणि या भागातील जवळजवळ 22 शाळांमधील विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि मुलांमध्ये एक उत्साह आहे, अतिशय वेगळ्या प्रकारचं चैतन्य आहे त्यांच्यामध्ये की आज अजितदादांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिशय सगळ्याच बाबतीत राज्यातली जाणीव असणारा एक जाण असणारा नेता प्रत्येक क्षेत्रातली, त्याच्यामुळे त्या हिशोबाने एक सगळ्यांमध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने आहे। आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी दादांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं आणि लवकरात लवकर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेच। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, मी सतीश नन्नावरे, आयर्न मॅन। माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व युवराज बेलदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजची जी युवा मिनी मॅरेथॉन जी आयोजित केली त्यामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग होता, ते पाहून खूप आनंद वाटला। अशा मॅरेथॉन आयोजित करून मुलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण हे केलेलं आहे आणि यातून आपल्या देशाची भावी पिढी घडणार आहेत। त्याच्यामुळे आयोजकांना मी सतीश नन्नावरे धन्यवाद मानतो। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी परळी इथे गेल्या 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। या ठोक मोर्चास पाठिंबा देण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आरक्षण समर्थक आणि सामाजिक संघटनांनी 22 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनास अनेक संघटनांनी पाठिंबा दिलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी परळी इथे सुरू असलेल्या ठोक मोर्चास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आरक्षण समर्थक आणि सामाजिक संघटनांनी 22 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय। दरम्यान आजच्या दुसऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी आजवर 58 क्रांती मोर्चे निघाले आहेत। शासनाने वेळोवेळी आरक्षणाच्या संदर्भात केवळ घोषणा केल्यात, मात्र कृती शून्य आहे। या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये लोकशाही मार्गाने शांततेमध्ये आंदोलने सुरू आहेत। सर्व मराठा समाज आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी एकवटला आहे। राज्य सरकार चालढकल करत आहे। समाजाच्या भावना त्यामुळे तीव्र झाल्या आहेत। राज्यभर आंदोलने सुरू आहेत। बीड जिल्ह्यामधील परळी इथे आरक्षणासाठी गेली 5 दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे। या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मराठा एकीकरण समिती, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा महासंघ, भारत मुक्ती पार्टी आणि समविचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना बांधवांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला।
आपल्या भावना व्यक्त करताना आरक्षण हे मिळालंच पाहिजे अशी भूमिका जाहीर करत सरकारनं वेळकाढूपणा न करता आरक्षण त्वरित द्यावं। आजवर मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे, त्यामुळे राज्यघटनेनुसार वंचित असलेल्या घटकांना आरक्षण देत सर्वांना समांतर दर्जा द्यावा। त्यात राजकीय भूमिकेमधनं न पाहता सामाजिक भावनेमधनं पाहावं आणि आरक्षण द्यावं असा एकमुखी सूर काढत आरक्षणास पाठिंबा व्यक्त करण्यात आला। यावेळी माजी उपनगराध्यक्ष आर तनपुरे, शिवाजी डवले, रमेश बोरुडे, डॉक्टर विजय मक्कासरे, अनिल इंगळे, देवेंद्र लांबे, मच्छिंद्र गुंड, राजेंद्र खोजे, रवींद्र मोरे, नानासाहेब जुंधारे, नंदकुमार गागरे, डॉक्टर जालिंदर घिगे, कांतीलाल जगधने, प्रवीण देशमुख, ॲडव्होकेट राहुल शेटे, मधुकर घाडगे, आसिफ शेख, अशोक कदम, रमेश म्हसे, शरद म्हस्के, विक्रम गाडे, बाळासाहेब जाधव, उपसभापती रवींद्र आढाव आदींसह विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते शेकडोच्या संख्येनं इथे उपस्थित होते। मराठा ठिय्या आंदोलनासाठी उपस्थित सर्व संघटनेचे पदाधिकारी, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये वेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू झाले। ते आंदोलन त्याच्याकरता राहुरीमध्ये बी हे ठेवे आंदोलन आज सकाळी चालू झालं। या संदर्भामध्ये आम्ही मराठ्याला आरक्षण मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी या मराठा समाजाला आरक्षण द्यावं या पक्षकारांनी, वरच्या अधिकाऱ्यांनी, तसेच मी आमच्या मुळा प्रवरा संस्थेच्या वतीने यांना मागणी करतो की मराठा या समाजाला आरक्षण मिळावा आणि सर्वच ज्या समाजाला आरक्षण ज्या पद्धतीने असलं पाहिजे ते सगळ्या समाजाला आरक्षण मिळावं। कोणाचं कट करून आणि कोणाचं घेऊ कट करून दुसऱ्याला मिळू नये याच्यासाठीच सगळे मराठा एकत्र आले। त्याबद्दल मी मुळा प्रवास संस्थेच्या वतीने यांना पाठिंबा जाहीर करतो। गेल्या 5 दिवसापासून परळी येथे मराठा आरक्षणासाठी मराठा ठोक मोर्चाच्या वतीनं ठिय्या आंदोलन चालू आहे। तेथे आज मितीला 36,000 मराठा बांधव हे एका जागेवर बसून आहेत। त्या 36,000 मराठा बांधवांना समर्थन देण्यासाठी तसेच सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी कालपासून 22/7/2018 पासून या ठिकाणी हे ठिय्या आंदोलन चालू आहे। तर या ठिय्या आंदोलनास मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी इथे सक्रिय पाठिंबा दिला आहे। या सर्व समाज संघटनांचे मी प्रथमतः आभार मानतो। या मनुवादी सरकारने जे मराठा आरक्षणाचा खेळ चालवला आहे हा त्वरित या मनुवादी सरकारने तो खेळ थांबवावा व मराठा समाजाची आरक्षणाची जी मागणी आहे त्याची ठोस भूमिका जाहीर करावी। अन्यथा या मनुवादी सरकारला येणाऱ्या कार्यकाळात हा मराठा समाज त्याचबरोबर त्याचा लहान भाऊ असलेला बहुजन समाज त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे 16% जे त्यांनी आपल्याला गाजर दाखवलं आहे हा आज महाराष्ट्रात 4.5 कोटी मराठा समाज आहे आणि हे 16%चं गाजर ह्या 4.5 कोटी मराठा समाजाला कुठवर पुरणार आहे एवढं सुद्धा याला कळत नाही। हा म्हणतो मी तत्वतः 16% आरक्षण देतो आणि तेवढ्या जागा रिक्त ठेवतो भरायच्या। अहो 72,000 जागा तुम्ही काढताय भरतीच्या, त्याच्यातून 16% जर जागा तुम्ही राखीव ठेवल्या तर 4,500 जागा या फक्त मराठा समाजासाठी येतात आणि मराठा समाजाचं त्यापासून कुठलाही फायदा होणार नाही। तेव्हा या सरकारचा मी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बहुजन क्रांती सेना, बहुजन मुक्ती पार्टी, मराठा एकीकरण समिती, छावा क्रांती सेना, छावा, अखिल भारतीय छावा संघटना या सर्व संघटनांच्या वतीनं जाहीर निषेध करतो व सरकारने त्वरित मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून हा मराठा समाजाचा होणारा उद्रेक थांबवावा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रात या सरकारविरोधात लाट उसळेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही या सरकारची राहील। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। राहुरी नगर परिषदेमध्ये नागरी सुविधा आणि पाणी प्रश्नावरून विरोधी नगरसेवक आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यामध्ये मोठी चढाओढ सुरू झाली आहे। दरम्यान परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते आणि नगरसेवक शहाजी जाधव यांचे समर्थक यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरसेवक शहाजी जाधव यांनाच विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी मागणी केली आहे।
राहुरी नगर परिषदेमध्ये नागरी सुविधा आणि पाणी प्रश्नावरनं विरोधी नगरसेवक सत्ताधारी नगरसेवक यांच्यामध्ये कलगीतुरा चांगलाच रंगलाय। या पार्श्वभूमीवर परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते आणि नगरसेवक शहाजी जाधव यांचे समर्थक यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांच्या समस्या निर्भीडपणे पालिका प्रशासनाच्या पुढे मांडणारे नगरसेवक शहाजी जाधव यांनाच विरोधी पक्ष नेतेपद मिळावं अशी मागणी केली आहे। नगरसेवक शहाजी जाधव हे आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक आणि आपली भूमिका ठामपणे मांडणारे आहेत। राहुरी नगर परिषदेमध्ये जनसेवा मंडळाचे 15 नगरसेवक आणि विरोधी परिवर्तन आघाडीचे 6 नगरसेवक असे बलाबल आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनविकास आघाडीची सत्ता आहे, तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या परिवर्तन आघाडीचे 6 नगरसेवक आहेत। विद्यमान नगरसेवक शिवाजी उर्फ दादा पाटील सोनवणे यांचं कामकाज जरी चांगलं असलं तरी निवडणुकीनंतर ठरल्याप्रमाणे रोटेशननुसार 1 वर्षानंतर विरोधी पक्ष नेतेपद फिरतं ठेवून शहाजी जाधव यांची निवड व्हावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी नामदार विखे आणि आमदार कर्डिले यांच्याकडे केली आहे। कार्यकर्ते यांच्या या भूमिकेवरती ठाम आहेत। पालिकेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कोणत्याही कामाची वर्क ऑर्डर न काढता अशी कामं सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांच्या ठेकेदारांनाच दिली गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरवासियांना विस्कळीत पाणी पुरवठ्याला सामोरं जावं लागतंय। अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे जलजन्य आजार पसरत आहेत असा आरोप देखील परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर निवडणुकीनंतर वर्षभर स्थायी समितीवरती होते। ठरल्याप्रमाणे त्यांनी वर्षानं राजीनामा देऊन विक्रम भुजाडी यांना संधी दिली होती। तोच मोठेपणा सोनवणे यांनी दाखवावा असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय। विरोधी पक्ष नेतेपदाच्या कारणावरनं जर विरोधी परिवर्तन आघाडीमध्ये फूट पडली तर सत्ताधाऱ्यांच्या पायथ्यावरच ते पडेल। या फुटीमुळे सत्ताधाऱ्यांना नामोहरण करणं शक्य होणार नाही। त्यामुळे सत्ताधारी हे कारभार हाकताना विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे। दरम्यान पत्रकार परिषदेस गणेश खैरे, अफनान आतार, अरुण साळवे, बिलाल शेख, अतिक बागवान, ईशान शेख, विक्रम गाडे, मधुकर पोपळघट आदी इथे उपस्थित होते। राहुरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळेस सत्ताधारी गटाच्या 16 जागा निवडून आल्या, 15 जागा निवडून येऊन त्यांचा नगराध्यक्ष हा त्यांचा निवडून आला आणि आमच्या विरोधी गटाच्या 6 जागा निवडून आल्या। तर त्याच वेळेस 6 जागा निवडून आल्यानंतर आमच्या संपर्क कार्यालयामध्ये ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस आमचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब तसे आमचे मार्गदर्शक रावसाहेब तनपुरे यांनी त्याच वेळेस आम्ही विरोधी पक्षनेतेपदी पदाची म्हणजे निवड करण्यासंदर्भात मीटिंग झाली। तर त्या मीटिंग झाली त्यावेळेस 1 वर्ष प्रत्येक नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल असं त्यांनी सांगण्यात आलं आणि त्यावेळेसच आम्ही शहाजी जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात यावी अशी मागणी केली होती। पण वरिष्ठांच्या आदेशानुसार विरोधी पक्षनेतेपदी दादा पाटील सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली। आज 20 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला असताना सुद्धा विरोधी पक्षनेतेपदाच्या कुठल्याही प्रकारच्या बदलाच्या हालचाली दिसून येत नाही आहेत। दादा पाटील सोनवणे यांचा कारभार चांगला आहे, आम्हाला काही त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही। त्यांचा कारभार एकदम चांगला आहे, ते एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहेत। पण आज विरोधी पक्षनेतेपदाचा कालावधी संपुष्टात आलेला असताना वरिष्ठांनी त्या संदर्भात योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर निवडी संदर्भात योग्य ती दखल घेण्यात यावी। आम्ही विरोधी पक्षनेतेपदी शहाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात यावी या संदर्भात मागच्याच 3 दिवसापूर्वी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांची भेट घेतली, तसेच आमचे मार्गदर्शक रावसाहेब तनपुरे यांचीही भेट घेतली। त्यावेळेस त्यांनी आम्हाला लवकरात लवकर या संदर्भात चर्चा करू आणि योग्य ते निर्णय आम्ही तुम्हाला कळवू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे। आम्ही परिवर्तन आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहोत ते आमदार कर्डिले साहेब व आमचे मार्गदर्शक चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेचे कामं करत आहोत आणि आम्हाला ज्या काही अडीअडचणी शहरात दिसतात त्यावर आम्ही आवाज उठवत आहोत आणि हे आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे। या पद्धतीने आम्ही ज्या वेळेला पाणी प्रश्नासंदर्भात मुळा डॅम येथे गेला असता त्या ठिकाणी आम्ही
मुलाखत दिली की तिथे पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला आहे आणि तो पाण्याचा प्रश्न बिकट असं आहे का तिथं जे पाणी उचललं जातं धरणातून त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही आणि ते जसं धरणातून उचललं जातं तसंच शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि त्या धरणावर जे प्रशिक्षित कर्मचारी मंजूर आहेत पदं मंजूर आहेत ते तिथं नसून ते राहुरी नगर परिषद काम करतात आणि त्या ठिकाणी फक्त ठेकेदारचा एकच माणूस काम पाहत आहे. आज राहुरी सारख्या महत्त्वाच्या शहराला जीवनदायी जे पाणी आहे असं पाणी एक माणूस त्या देखरेखीखाली राहुरी शहराला पाणी पुरवठा केला जात आहे दूषित पद्धतीचा. आणि जर उद्या राहुरीच्या शहरातील नागरिकांना जर काही समस्या उद्भवल्या काही जर विपरीत परिणाम झाला त्यांच्या आरोग्यावर तर यास कोण जबाबदार राहील? त्यास ठेकेदार जबाबदार राहील का? की पाण्याचा पूर्ण खेळ खंडोबा झालेला आहे आणि सत्ताधारी जे सांगताय म्हणजे अध्यक्ष साहेब जे सांगतायत का लाईटमुळं वारंवार हे होत आहे तर आमचा असा आरोप आहे लाईटमुळं काही झालेलं नाही आहे. त्या ठिकाणी मोटर जे आहे पाणी उपसा करणारी ती फक्त एकच आहे. वास्तविक 3 मोटरी पाहिजे तिथं ती एकच होती आम्ही गेलो त्यावेळेला आणि दुसरी जी आम्ही विचारणा केली तर ती म्हणे रिपेअरला गेलेली. तर त्याच वेळेला आम्ही त्यावेळेला म्हणलं होतं पण गणेश भाऊ का ही जर मोटर आता जळाली चालू आहे तर पाणी पुरवठा तर खंडित होईल. तर ते म्हणे हो बरोबर आहे. तिथलं जे कर्मचारी म्हणे बरोबर आहे. गाढे नावाचा कर्मचारीने आम्हाला सत्यवस्तू सांगितली ही मोटर जर जळली तर दुसरी मोटर येऊपर्यंत पाणी पुरवठा खंडित राहील. तर आम्ही त्याच वेळेला तिथून त्वरित येऊन आम्ही नगरपालिका प्रशासनाला सांगितलं की आम्ही भेट दिलेली तिथे एकच मोटर 90ची आणि 50ची कार्यरत आहे पण दुसरीची 90ची तिला जॉईंट 3 मोटरी ती नाही आहे आणि ती रिपेअर करून का आणत नाही तिथं. तर त्यांनी सांगितलं ती रिपेअरला दिलेली ती ज्या वेळेला होईल त्यावेळेला ती आणल्या जाईल अशा पद्धतीने उत्तर दिलं त्यांनी. किती दिवस रिपेअरला होती ती? आता ती किती दिवस आता ती सत्ताधाऱ्यांनाच माहिती किती दिवस आम्ही विचारलं ना त्यांनी सांगितलं त्यांचं काय बिल राहिलेलं आहे ते बिल त्यांचं अदा केलं. किती दिवस रिपेअरला आहे मोटर? किती दिवसापासून टाकलेली मोटर? ती मोटर ज्यावेळेस आहे ना म्हणजे मोटर रिपेअरला टाकली पण ती रिपेअरला टाकल्यानंतर ती त्यांनी रिपेअर करून आणलीच नाही. बऱ्याच दिवसापासून मोटर रिपेअरला टाकली पण त्यांनी ती मोटर आणलीच नाही. त्यांचं बिल अदा केल्यामुळं ती मोटर जे रिपेअर करणार आहे ती त्यांनी ते देत नाही असं त्यांचं त्या कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितलं. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JS कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595 94 0195 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आता एक अत्यंत दुःखद बातमी आहे. खरवंडी येथील विठ्ठल भक्तांवरती काळानं घाला घातलाय. आषाढी वारीनिमित्त नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील वारकरी पंढरपूरला गेले होते. ते पंढरपूरवरनं परत येत असताना नगर सोलापूर रस्त्यावरती कर्जत तालुक्यामध्ये त्यांच्या स्कॉर्पिओला ट्रकनं जोरदार धडक दिली आहे आणि भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या दुःखद घटनेमुळे खरवंडी गावावर शोककळा पसरली आहे. नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील शिवाजी महाराज अण्णा फाटके यांच्या आषाढी दिंडीमध्ये गेलेल्या द्रौपदाबाई भाऊसाहेब कातोरे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना घरी आणण्यासाठी गेलेला मुलगा रमेश भाऊसाहेब कातोरे, बाबासाहेब लक्ष्मण माळवदे आणि दगडू अण्णा भणगे हे सर्व राहणार खरवंडी तालुका नेवासा तर स्कॉर्पिओ चालक हनुमंत अंबादास दुसे यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये या सर्वांचाच जागीच मृत्यू झालाय. तर सत्यम रमेश कातोरे हा जखमी झालाय. या दुर्दैवी घटनेमुळे खरवंडी गावावरती शोककळा पसरली आहे. रविवारी दुपारी 4 वाजता खरवंडी येथील अमरधाममध्ये या चौघांवरती एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी मोठा जनसमुदाय इथे उपस्थित होता. खरवंडी येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक मंडळाचे जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील जिजामाता माध्यमिक घोडेगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब लक्ष्मण माळवदे, सहशिक्षक रमेश भाऊसाहेब कातोरे हे या शाळेवरती नोकरीला लागल्यामुळे ते हल्ली जामखेड इथे रहिवाशी होते.
खरवंडी येथील शिवाजी अण्णा फाटके यांची आषाढी दिंडी गेल्या 15 वर्षांपासून गावामधनं जात होती। या दिंडीमध्ये द्रौपदाबाई भाऊसाहेब कातोरे आणि दगडू अण्णा भणगे हे 15 दिवसांपासून दिंडीमध्ये गेले होते। शनिवारी रात्री अचानक द्रौपदाबाई भाऊसाहेब कातोरे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला। त्यामुळे दिंडी चालकांनी रमेश भाऊसाहेब कातोरे यांना फोन करून याबाबत माहिती दिली। त्यानंतर ते मित्र बाबासाहेब लक्ष्मण माळवदे आणि मुलगा सत्यम रमेश कातोरे यांच्यासह जीप गाडी घेऊन त्यांना आणण्यासाठी गेले होते। त्यांनी पंढरपूर इथे विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आई आणि शेजारील दगडू अण्णा भणगे यांना घेऊन येत असताना रविवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर नगड रस्त्यावरती पाटेवाडी शिवारामध्ये त्यांची स्कॉर्पिओ आणि मालवाहतूक ट्रक यांचा समोरासमोर अपघात झालाय। यामध्ये द्रौपदाबाई कातोरे, दगडू भणगे, बाबासाहेब माळवदे, रमेश कातोरे आणि जीप चालक अंबादास दुसरे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर सत्यम कातोरे हा जखमी झालाय। हा अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः भुगा झालाय। गाडीच्या मागील डिक्कीमध्ये बसलेल्या सत्यमला उशिरानं जाग आल्यावरती त्यानं आपल्या मामाला अपघाताची वार्ता दिली आहे। ही वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये पसरली। त्यामुळे रविवारी दिवसभर हळहळ व्यक्त करण्यात येत होती। कर्जत येथील शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून खरवंडी गावामध्ये त्यांच्यावरती एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आलेत। अपघाताची वार्ता समजताच गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून दुखोटा पाळलाय। यावेळी नेवासे नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, विविध क्षेत्रामधील मान्यवर इथे उपस्थित होते। बाबासाहेब माळवदे यांच्या पश्चात एक मुलगा, 2 मुली, पत्नी, आई, भणगे यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, तर कातोरे यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, वडील, भाऊ असा मोठा परिवार होता। शंकर नाबदे, C24 तास, निवासा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्लोबल स्कूल राहुरी आणि विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी या शाळेच्या वतीनं पायी दिंडी सोबत वृक्ष दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या दिंडीमधनं जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। सांस्कृतिक विकासाचा वारसा जपत ग्लोबल स्कूल राहुरी आणि विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी या शाळेचा पायी दिंडीबरोबरच वृक्ष दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झालाय। सातत्यानं 60 वर्षांपासून शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमधनं मुलांमध्ये सामाजिक मूल्य रुजवण्याचं कार्य करणाऱ्या ग्लोबल स्कूलच्या बालवारकऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त राहुरी शहरामधनं पायी दिंडीचं आयोजन केलं होतं। याप्रसंगी राहुरी शहरामधनं बालवारकऱ्यांनी भारुडं, पावली, रिंगण, विठ्ठल भजन आणि हरिनामाचा गजर करत शहरवासियांची मने जिंकली आहेत। यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या फुगडी आणि पावलीच्या तालावरती नागरिकांनी देखील ताल धरला। ज्ञानोबा तुकारामांनी 750 वर्षांपूर्वी दिलेला आध्यात्मिक वारसा खऱ्या अर्थानं लहान लहान मुलं जोपासतायत असं चित्र यावेळी दिसत होतं। आषाढी दिंडीचं औचित्य साधून मुलांमध्ये आणि समाजामध्ये पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून वृक्ष दिंडीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष वेशभूषा परिधान करून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे तुकाराम महाराजांचे बोल प्रत्यक्ष आचरणामध्ये आणले आहेत। ग्लोबल किड्स गोकुळ कॉलनी इथून वारकऱ्यांची आणि पालखी पूजनानं दिंडीची सुरुवात झाली। नवी पेठ, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक ते शनी मंदिर मार्गे दिंडीची सांगता आनंद ऋषी गार्डनमध्ये झाली आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये स्कूलचे प्राचार्य डॉक्टर रामकिसन ढोकणे आणि स्कूलच्या संचालिका सौ सारिका ढोकणे मॅडम या उभयंत्यांच्या हस्ते पांडुरंगाची आरती झाली। आरतीनंतर सर्वांनी महाप्रसादाचा आनंद घेतलाय। यावेळी सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। या दिंडी सोहळ्यासाठी दत्ता महाराज बिडकर आणि भारत महाराज यांचं सहकार्य लाभलंय। तसेच स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदाचे दिंडी आयोजनामध्ये मोलाचं सहकार्य लाभलंय। Hello everyone, myself Sanskriti Bhaskar, 5th class of Global School Rahuri. Today our Global School organized the Ashadi Dindi and Ruksha Dindi in Rahuri city. As you all know that we are small children, so we can't go to Pandharpur to meet Panduranga. So our school gave us such a nice experience of actual Dindi here only. Since last 8 years, our school is organizing Dindi Sohla. So, other schools and students get motivated from us.
Today, some students of our school dressed up as trees. Through it, I want to pass message of plantation among society. Well, today we small pilgrims enjoyed this event very much. We are feeling very blessed. So come and join the Ashadi Day and Ruksha Dindi with us. Thank you very much and stay blessed. Thank you. नमस्कार, माझं नाव अर्चना रवींद्र रासपे. दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा ग्लोबल स्कूलचा हा दिंडी सोहळा. या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सगळे माझे वारकरी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यामुळे हा वातावरण असं झालं आहे की आपण जणू राहुरीत नसून पंढरपुरात दाखल झाल्यासारखं. आणि ग्लोबल स्कूलची नवीन थीम म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी वेगळी असते. यावेळेस आहे झाडे जगवा झाडे लावा. पण प्रत्येकाने हे अंगीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, दरवर्षी ग्लोबल स्कूल नवनवीन उपक्रमातून भारतीय सणांची जी मुलांना जाणीव करून देते ती कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी असते. त्यामुळेच नुसतंच अभ्यासक्रमाकडे त्यांचं लक्ष न देता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकडे शाळेचे लक्ष असते आणि आम्हा पालकांना ते नक्कीच प्रेरणादायी आहे. धन्यवाद. Morning friends, myself Sadhna, principal of Vishwa Satya Vidya Niketan Rauri. Today is very special day for us because small pilgrims are our schools are celebrating Ashadi Ekadashi program. Keeping same fever in our mind, we are doing tree plantation march, that is Ruksha Dindi. Tree plantation awareness will connect students with their nature and shows perform with their hard work. As we know that tree is a symbol of tolerance. It takes rains, storms, heat and cold. Throughout this Ruksha Dindi, our students wants to give message of tree plantation. On this occasion, I would like to give special thanks our principal sir, Professor Dr. Dokne sir, and executive trustee member, respected Dokne madam. Please support us to help our world be a better place. Thank you very much and have a great day. Good morning, I am Mr. Mahesh sir, behalf of our Global School Rahuri. We are very grateful to this program which is organized by Professor Dr. Dokne. It's a great indeed pleasure that we are having such a great program. It's a great gesture by Pauli, Harud and Nanova Mauli Gajal. Also these kids giving just a great pleasure and giving the message that social awareness. Also they give the message to keep up the holiness and spiritual attitude. Thank you. Have a wonderful day. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरती प्रवरा संगम इथे एका आंदोलनकर्त्यांनी घेतली जलसमाधी, संताप व्यक्त. मलकापूरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज रस्त्यावर मुंडन करून करण्यात आलाय राज्य शासनाचा निषेध. राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये मराठा आरक्षण समर्थक आणि सामाजिक संघटनांनी सुरू केले ठिय्या आंदोलन. आणि खरवंडी येथील विठ्ठल भक्तांवरती काळाचा घाला, भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. खरवंडी गावावरती पसरली शोककळा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.